मागच्या वर्षी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही फॅमिलीबरोबर गेलो होतो हैदराबाद ट्रिपला. अद्विक तेव्हा फक्त 8 महिन्यांचा होता. सगळीकडे मस्त ख्रिसमसची तयारी होती. त्यानंतर आम्ही सकाळी निघालो पुण्यावरून आणि रात्री पोहोचलो हैदराबादला. गेल्या गेल्या आम्ही द पॅलेस हॉटेलमध्ये चहा कॉफी नाश्ता घेतला आणि आमच्या हॉटेलला डेस्टिनेशनला पोहोचलो. ते आम्ही 1800 ते 2000 पर नाईट याप्रमाणे केलं होतं. तर तिथे ब्रेकफास्ट पण त्यामध्ये इन्क्लुडिंग होता. छान होतं हॉटेल एकदम. तारामती बिरादरी त्याच्या बाजूलाच एक सेंट्रलचं काहीतरी पॉईंट होता. तिथे आम्ही गेलो बघण्यासाठी. छान होतं. तिथे आम्ही फोटोज काढले, बघितलं आणि रूमवर येऊन झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर आम्हाला मस्त ब्रेकफास्ट मिळाला. छान पोटभर ब्रेकफास्ट केला. मुलांनी पण खाल्लं. मुलांना आवडेल असा ब्रेकफास्ट होता. छान सगळं अवेलेबल होतं. त्यानंतर आम्ही तिथे काही फोटोज काढले आणि तिथून आम्हाला गोलकोंडा पॉईंटला जायचं होतं. तिथे आम्ही जाण्यासाठी निघालो. त्या पॉईंटला गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तिथे 50 रुपीजचं एक तिकीट काढावं लागते. त्यानंतर तुम्ही तो पॉईंट बघू शकता. भरपूर वेळ बघू शकता. टाईम लिमिट नाही आहे. सगळ्यांनी तो गोलकोंडा फोर्ट मस्त बघितला. मुलांनी मस्त एन्जॉय केला. फोटोज काढले आणि तिथून आम्ही 4 मिनार बघण्यासाठी पुढे गेलो. तिथे आम्ही तिकीट न काढता फक्त तो बाहेरूनच बघितला, कारण ऊन खूप झालं होतं आणि मुलांना खूप भुका लागल्या. त्यासमोरच पॅराडाईज हॉटेल होतं. तिथे आम्ही छान बिर्याणी खाल्ली आणि तिथून हॉटेलवर परत जाता जाता बिर्ला मंदिर बघितलं. त्यानंतर हॉटेलवर गेलो, थोडा वेळ आराम केला आणि परत रात्री बाहेर पडलो. हैदराबादला बघण्यासारखं खूप वास्तू आहे. छान बघण्यासारखं आहे. हा हुसेन सागर आहे. इथे तुम्ही बोटनी आतमध्ये जाऊन बुद्धाचा स्टॅच्यू पाण्यामध्ये आहे तो बघू शकता. नेक्स्ट डे आम्ही सकाळी निघालो जायसाठी रामोजी फिल्म सिटीला. तिथे जाताना गेल्यानंतर तुम्हाला तिथे तिकीट काढावी लागते. आम्ही तिथे तिकीट काढली. 1200 ते 1400पर्यंतची तिकीट होती. त्यामध्ये लंच इन्क्लुडिंग राहत नाही. त्यामध्ये फक्त तुम्हाला फिरवण्यात येते. आतमध्ये बरंच काही तुम्हाला खायला मिळते. सगळ्यात पहिले तिथे आम्हाला बाहुबली पॉईंट दाखवला. त्यानंतर बसने आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनला सोडतात. बसमध्ये आपल्याबरोबर एक गाईड पण असतो. ज्या डेस्टिनेशनला आपण तिथे खाली उतरू शकत नाही ते आपल्याला बसमध्येच गाईड करतात आणि सांगतात सगळ्या पॉईंटबद्दल. बस एक खूप छान आहे तिथे की बस प्रत्येक पॉईंटला आपल्याला पिकअप ड्रॉप देते. त्यानंतर आपण बऱ्याच वेळ तिथे बघू शकतो. त्यानंतर तिथे गेल्यानंतर हा एक पॉईंट होता. इथे गेल्यावर आम्ही इथे मस्त फोटोज काढले, छान एन्जॉय केला. अद्विक पण मस्त एन्जॉय करत होता. अद्विक खूप छोटा होता, त्याच्यासाठी मी विकतचं सॅरेलॅक वापरलं होतं तिथे. गरम पाण्याने सॅरेलॅक तो भरपूर वेळ छान राहिला. तिथे गार्डन व्ह्यू पण खूप छान होता. खूप सगळं बघण्यासारखं आहे. तुम्ही इथे जे काही बघत असाल ते बरेचदा आपण पिक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. ख्रिसमस असल्यामुळे तिथे खूप छान डेकोरेशन होतं, लायटिंग होते. पण आम्ही मुलांमुळे लवकर परत आलो, त्यामुळे आम्हाला ते रात्रीचा व्ह्यू बघता आला नाही. तिथे आल्यानंतर लास्ट पॉईंटला तुम्हाला एक फिल्म दाखवली जाते, ती पण आम्ही बघितली. लास्टला आम्ही फॅमिली फोटो काढले. हा तिथला गार्डनचा व्ह्यू आहे. आणि तिथे परत आल्यानंतर एक शो असतो, त्यामध्ये गाणे, डान्स सगळं अवेलेबल असतं. मस्त इव्हेंटसारखं असतं, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आम्ही तिथून रूमवर आलो, पिझ्झा खाल्ला आणि सगळे झोपी गेलो. अगदी खूप थकला होता. नेक्स्ट डे मॉर्निंग उठलो, ब्रेकफास्ट घेतला आणि तिथे क्राफ्ट अँड आर्ट विलेज म्हणून एक जागा आहे, तिथे गेलो. तिथे तुम्ही शॉपिंगसाठी मस्त घेऊ शकता. सगळं खूप छान मिळतं. त्यानंतर तिथून आम्ही एक मराठा हॉटेल आहे, तिथे छान लंच केला आणि तिथून आम्ही पुण्याला परत यायला निघालो पान खाऊन. चला.